पूर्णपणे बेकायदेशीर, घटनाबाह्य आणि राजकीय सूडबुद्धीने केलेली अटक आहे। ज्या प्रकारचे निवडणूक रोखे घोटाळा भारतीय जनता पक्षावर शेकलेला आहे, हजारो कोटी रुपये खंडणीच्या माध्यमातून, हप्ता वसुलीच्या माध्यमातून, दहशतीच्या माध्यमातून गोळा केले गुन्हेगारांकडून, इतकंच कशाला तुम्ही भारतीय जनता पार्टी स्वतःला हिंदुत्ववादी समझते, गोवंश हत्या बंदी के लिए बहुत बड़ा आंदोलन किया, मॉब लिंचिंग किया। किसी के पास अगर कोई बीफ मिलता है या और कुछ मिलता है, मीट मिलता है, तो ये गाय का मांस है, अपने लोगों को मार दिया, मॉब लिंचिंग किया। लेकिन भारतीय जनता पार्टी ये जो स्लॉटर हाउसेस है जहां गाय को काटा जाता है, एक्सपोर्ट करते हैं गाय का मांस, बीफ, उनसे भी चंदा लिया है। ये आपका हिंदुत्व है, आप लोगों को गुमराह करते थे, कर रहे हो, लेकिन आपके खाते में जो पैसा गया है ये इन लोगों से भी गया है। सामने आइए और बताइए कौन सी कंपनी है, तो मैं बताता हूँ आपको। दूसरी बात, लिकर घोटाला, जिसकी वजह से बहुत से लोग जेल में चले गए, तुरुंगात गेलेले आहेत। केजरीवाल जी आता गेले आहेत, त्याच्या आधी मनीष सिसोदिया, संजय सिंग, कविता। भारतीय जनता पक्षाचे निवडणूक रोखे चेक करा। याच घोटाळ्यातल्या प्रमुख ठेकेदारांनी भारतीय जनता पक्षाला निधी दिलाय की नाही, या लिकर घोटाळ्यातल्या, मद्य घोटाळ्यातल्या, ते समोरून त्यांनी सांगावं। मग प्रोसीड ऑफ क्राईमचा मनी PMLA ॲक्टनुसार जर तुमच्या खात्यात गेला असेल तर सगळ्यात आधी मनी लॉन्ड्रिंगचा खटला तुमच्या भारतीय जनता पार्टीच्या अध्यक्षांवर व्हायला पाहिजे पुन्हा, आणि मग इतरांवर व्हायला पाहिजे। पण निवडणूक रोख्यांच्या घोटाळ्यावर जो धुरळा उडतो आहे देशभरात, त्याच्यावरून लोकांचं लक्ष विचलित करण्यासाठी तुम्ही केजरीवालना अटक केली। विद्यमान मुख्यमंत्र्यांना अटक करताय, लोकांनी निवडून दिलेला पूर्ण बहुमत असलेल्या हेमंत सोरेनला आपण अटक केली, आपण केजरीवालना अटक केली, आपण विद्यमान मंत्र्यांना अटक करता, आणि सगळ्यात भ्रष्ट सरकार देशात आणि महाराष्ट्रात ते तुमचं आहे। आणि ज्यांना अटक केली पाहिजे त्यांना तुम्ही मंत्री करता, उपमुख्यमंत्री करता, ज्यांना तुरुंगात जामिनावर सुटलेले आहेत PMLA ॲक्टमध्ये, त्यांना तुम्ही केंद्रात आणि महाराष्ट्रात मंत्री करता, आणि आमच्या विरोधी पक्षाच्या लोकांना अटक करता। याला हुकुमशाही म्हणतात, आणि त्याच हुकुमशाही विरुद्ध आम्ही लढतो। हो, उद्या ते कोणाला अटक करू शकतात? मोदींना, अमित शहाना, ज्यांच्यापासून भीती वाटते की आम्हाला हरवू शकतील, त्या सगळ्यांनाही अटक करू शकतात। स्वातंत्र्यपूर्व काळात ब्रिटिशांना लोकमान्य टिळक, भगतसिंग, राजगुरू, बरं का, लाल बाल पाल, वीर सावरकर, या सगळ्यांची भीती वाटत होती, म्हणून ब्रिटिशांनी त्यांना तुरुंगात टाकलं किंवा फासावर लटकवलं। मला असं वाटतं मोदींचं सरकार हे त्याच पद्धतीनं चाललंय। सरकारला भीती वाटते निवडणूक हरण्याची, लोकांचा उठाव होण्याची, त्याच्यामुळे हे सगळे नेते तुरुंगात टाकू इच्छित आहेत। ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। मुंबई, पुणे, नागपूर, मराठवाडा असो का विदर्भ, राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्र असो का क्रीडा, सर्वच घडामोडीचे विश्लेषण पाहायला विसरू नका। फक्त देशोन्नती न्यूजवर।